गणपती बाप्पा येऊन आता 10 दिवस पूर्ण होणार आहेत आणि आता आली आहे बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आणि बाप्पाला खुश करण्यासाठी आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे मोदक। तर आपण त्याची पूर्ण रेसिपी बघणार आहोत। प्रथम आपण काय केलं ते खोबरं साईडला काढलं, म्हणजे ओल्या नारळाचे खोबरं, आणि ते स्वच्छ धुवून त्याचा बारीक खिसणीने एका भांड्यात खिस करून घेतला। बारीक खिसणीने केले यासाठी की तो खिस बारीक होईल। आणि त्यामध्येच आपण गूळ खिसून घेतलेला आहे। आपल्या प्रमाणात गूळ जास्त किंवा कमी या प्रमाणात आपण आपल्या अंदाजाने खिसून घेऊ शकतो। मग ते पूर्णपणे मिश्रण एका भांड्यात ठेवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपण त्यामध्ये बारीक केलेली खसखस, ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू, बदाम आणि मनुके टाकायचे आणि ते मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं। आपण चवीसाठी त्यामध्ये थोडंसं तूपही घालू शकतो। अशा प्रकारे हे आपलं चविष्ट सारण तयार झाले। आणि आता आपण बनवणार आहोत मोदकाचे आवरण, म्हणजेच मैद्याचे बनवायचे। त्यामुळे मैदा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। ते मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरनं मग आपण ते मळण्यासाठी घ्यायचं। मैद्याच्या मोदकाने टेस्ट खूप छान येते आणि जास्त पगळतही नाही, म्हणजेच ते कडक राहतं, खाण्यासही टेस्टी लागतं। आपण हे तळणीचे मोदक करणार आहोत, त्यामुळे मैद्याचे केलेले जास्त चांगले। त्यामुळे आपण ते पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरनं आपण त्यात थोड्या प्रमाणात पाणी अशा प्रमाणात घेऊन, जास्तही पाणी ओतायचं नाही, ते मैद्याचं असल्यामुळे ते पातळ होतं। त्यामुळे आपल्या अंदाजानुसार आपण थोडंसं पाणी घेऊन मळायचं। ते पूर्णपणे एका हातानं मळून घ्यायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण थोडं थोडं घेऊन मळू शकतो, जास्तही मळायचं नाही, आपल्या अंदाजानेच आपण मळून घ्यायचं। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या घरी असं मळू शकता। त्याचा पूर्णपणे एक गोळा होईपर्यंत आपण ते मळत राहायचं। पूर्णपणे तो गोळा असा मऊ किंवा सैलसर होईल तोपर्यंत आपण मळून घ्यायचा। आता बघू शकता आपला एक गोळा तयार झाला आहे आणि आपण त्याची एक लाटी घेऊन लाटायचं, म्हणजे चपाती एवढ्या आकारात आपण त्याची एक लाटी लाटायची, म्हणजेच आपल्याला मोदक करण्यास सोपे जाईल आणि एकसारखे मोदक होईल। मग एक पूर्ण चपाती एवढी लाटी झाल्यानंतरनं मग आपण त्याचे सेम भागात कट करून मोदक करणार आहोत। तर आपण बघू शकता की आता आपली लाटी पूर्णपणे तयार झालेली आहे। आणि आता आपण एक गोल साईजचा ग्लास किंवा आपण टोपणाच्या साह्याने त्याचे भाग करून घेतलेले आहेत। ते पूर्णपणे भाग करून घ्यायचे, म्हणजेच आपले मोदक सेम दिसतील आणि सारख्या आकाराचे होतील। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते करू शकतो। त्यातला नको असलेला भाग आपण साईडला काढून घ्यायचा आणि ते पूर्णपणे आपले गोल छोटे छोटे झालेले आहेत ते ठेवायचे आणि त्यावर आता आपण सारण भरून मोदक बनवणार आहोत। तर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्णपणे सारण भरून घ्यायचं आणि सगळ्या ह्याच्यावरती सारण भरून घ्यायचं आणि नंतरनं आपण त्याच्या पाकळ्या पाडणार आहोत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्ही अगोदर पूर्णपणे सगळ्यावरती सारण भरून घेतलं आणि त्यानंतरनं आपण पाकळ्या पाडल्या। 2 प्रकारे आम्ही पाकळ्या पाडतो, तुम्हीही तशा पाडू शकता, ज्यामुळे तुमच्या मोदकाला जास्तीत जास्त पाकळ्या पडतील आणि दिसायलाही सुंदर होतील। आपण बघू शकता की आम्ही कसं पाकळ्या पाडलेल्या आहेत, एक कळीच्या आणि एक ह्या साध्या प्रकारच्या पाकळ्या। तळणीचे मोदक आहेत त्यामुळे आपण ह्याला साध्याच पाडल्या तरी चालतील, उकडीच्या मोदकाला कळीच्या पाडायच्या। आणि आता आपण बघू शकता अशा प्रकारे सगळे पूर्ण केलेले आहेत। मस्त झालेला आहे, खरंच खूप छान झालेले मोदक। आणि अशा प्रकारे आपण एक एक करत पूर्णपणे सगळे करून घ्यायचे। मग सगळे पूर्ण झाल्यानंतरच आपण तळण्यासाठी घ्यायचे आणि आता आपले मोदक पूर्णपणे तयार होत आहेत। ही अगदी सोपी आणि पारंपरिक अशी पद्धत आहे। अशाच पद्धतीने आपण मोदक केले तर खूप छान होतील, त्यामुळे तुम्हीही या पद्धतीचा उपयोग करू शकता।
खूप छान झालेले आहेत मोदक. मैद्याचे असल्यामुळे त्याचा आकारही व्यवस्थित राहिलेला आहे. जर आपण कणकीचे केले तर ते पूर्णपणे पकळतील किंवा त्याचा पूर्णपणे असा आकार राहणार नाही. तर आम्ही हा मोदक कळीचा कसा करायचा तेही दाखवले आहे. तुम्ही याही पद्धतीने करू शकता. ही अतिशय सोपी पद्धत आहे. उकडीच्या मोदकाला आपण हीच पद्धत वापरतो. तर आज आपण हे तळणीचे मोदक करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही सगळे मोदक करून घेतलेले आहेत. फायनली हे सगळे मोदक म्हणजेच 21 मोदक झालेले आहेत आणि आता आपण हे सगळे मोदक तयार झालेले तळण्यासाठी घेणार आहोत. स्टार्टिंगला आपण तेल गॅसवरती गरम करून घेतलेले आहे. पूर्णपणे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते मोदक टाकलेले आहेत आणि मंद आचेवरती ते मोदक पूर्णपणे तळून घ्यायचे, ज्यामुळे आपले मोदक चांगले आणि व्यवस्थित तळले जातील. जास्तही लाल होणार नाहीत आणि कच्चेही राहणार नाहीत. थोडासा लालसर कलर आला की ते आपण काढून घ्यायचं, म्हणजेच आपले मोदक व्यवस्थित झालेले आहेत आणि आता ते तयार आहेत. तुम्ही पण घरी अशा सोप्या पद्धतीने मोदक बनवा आणि आपल्या बाप्पाला जाता जाता खुश करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.